तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो नागरिकशास्त्र हा विषय आहे, तर नागरिकशास्त्रामध्ये त्यालाच त्याचं या सगळ्या नागरिकशास्त्रामध्ये आपण संसदीय शासन पद्धती समजून घेणार आहोत. तर त्यातलं पहिलं प्रकरण आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख आणि त्याचा जो स्वाध्याय आहे म्हणजे प्रश्नोत्तर जी आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इयत्ता 8वी नागरिकशास्त्र. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि विधानं पुन्हा लिहायची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली. त्याच्यामध्ये पर्याय आहेत इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ. तर संसदीय शासन पद्धती जी आहे ती इंग्लंड येथे विकसित झाली. तर असं पूर्ण वाक्य लिहायचं आणि जे इंग्लंड उत्तर आहे त्याला असे डबल अंडरलाईन करा. त्याच्यानंतर दुसरं आहे त्याच्यामध्ये अध्यक्षीय शासन पद्धतीत डॉट डॉट हे कार्यकारी प्रमुख असतात. तर अध्यक्षीय शासन पद्धती जी अमेरिकेमध्ये आहे तिथे राष्ट्राध्यक्ष हे काय असतात, कार्यकारी प्रमुख असतात. म्हणजे तेच मुख्य काम सगळं सांभाळतात. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत ते सगळ्यात मुख्य असतात. आता खालील तक्ता पूर्ण करायचा. नावं दिलेली आहेत आणि त्यांची कार्य लिहायची. तर कायदेमंडळाचं कार्य काय आहे? कायदेमंडळ किंवा संसद दोन्हीसाठी कायद्यांची निर्मिती करणे. कार्यकारी मंडळ कायदेमंडळात तयार केलेल्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. न्यायमंडळाचं कार्य काय आहे? न्यायनिवाडा करणे आणि कायद्यांचं संरक्षण करणे. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3 आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कारण द्यायचे आहे. तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. तर दीर्घकालीन परिचय. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी याच पद्धतीने भारताचा कारभार चालवण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे भारतीयांना या पद्धतीचा चांगला परिचय झाला होता. संविधान सभेत चर्चा. भारताच्या संविधान सभेत शासन प्रणाली कोणती असावी याच्यावर चर्चा झाली. संविधानकर्त्यांनी भारतीय परिस्थितीला अनुरूप ठरतील असे बदल म्हणजे जसे संविधान शासन प्रणाली आहे ते भारताच्या परिस्थितीला अनुसरून काय केलं, असे बदल या पद्धतीमध्ये केले. म्हणजे ती आहे तशी स्वीकारली नाही, तर भारताच्या परिस्थितीला अनुरूप त्याच्यामध्ये बदल केले. चर्चा आणि निर्णय प्रक्रियेला वाव. संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा, विचार विनिमय, बहुमताने निर्णय घेण्याची मोठी संधी असते, जी भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्या कारणानं भारतानं काय केलेलं आहे, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय जो असतो तो महत्वाचा असतो. तर त्याचं कारण काय? सार्वजनिक हिताचे निर्णय. संसदेत कायद्यांची निर्मिती करताना किंवा देशाच्या महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार व्हावा म्हणून सखोल अशी चर्चा असते. विरोधकांचा सहभाग. विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी या चर्चेत भाग घेऊन कायद्यांची अंमलबजावणी किंवा शासनातील धोरणांमध्ये त्रुटी व दोष दाखवून देतात. यामुळे अधिक परिपूर्ण कायदे तयार होण्यास मदत होते. लोकशाही मूल्यांचे रक्षण. जनतेचे हित, त्यांचे प्रश्न आणि मागण्या संसदेत मांडण्यासाठी चर्चा हेच सर्वात मोठं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे चर्चा आणि विचार विनिमय हा संसदीय पद्धतीचा आत्मा आहे आणि म्हणून ते महत्वाचे आहेत संसदीय शासन पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरं लिहायची. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? तर ज्या शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, संसद आपल्या प्रत्येक धोरणासाठी आणि कार्यासाठी कायदे मंडळाला जबाबदार असते, त्याला जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. यात कायदे मंडळाला विश्वासात घेऊनच काय करावं लागतं, काम करावं लागतं. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. यात कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र आणि वेगळे असतात. राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडले जातात आणि तेच राज्याचे व कार्यकारी प्रमुख असतात. परस्पर नियंत्रणामुळे दोन्ही मंडळे जबाबदारीने काम करतात. तर आता 5वा प्रश्न बघूया. विरोधी पक्षांची भूमिका का महत्वपूर्ण असते याबाबत तुमचं मत लिहायचं. तर त्याच्या उत्तरामध्ये पहिल्यांदा लिहायचं लोकशाहीत विशेषतः संसदीय शासन पद्धतीत विरोधी पक्षांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण असते. याबाबत माझी मते खालीलप्रमाणे. असं उत्तराची सुरुवात करायची. शासनावरील नियंत्रण. विरोधी पक्ष सरकारला मनमानी कारभार करण्यापासून रोखतात. सरकारच्या धोरणांवर बारीक लक्ष ठेवून ते शासनाला उत्तरदायी बनवतात. म्हणजे शासनानं उत्तर देणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं, त्यामुळे शासनावर नियंत्रण राहतं. त्रुटी आणि दोष दाखवणे. संसदेत जेव्हा नवीन कायदे किंवा विधेयक मांडली जातात तेव्हा विरोधी पक्ष त्यातील त्रुटी, दोष व लोकविरोधी तरतुदी समोर आणतात. यामुळे देशात अधिक परिपूर्ण कायदे तयार होतील. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे. सरकार जर एखाद्या समस्येकडे दुर्लक्ष करत असेल तर विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न, अडचणी आणि मागण्या संसदेत आक्रमकपणे मांडून सरकारला त्यावर ठाम निर्णय घेण्यास भाग पाडतात. थोडक्यात सांगायचं तर आपण असं म्हणू शकतो, सशक्त विरोधी पक्ष हा लोकशाही जिवंत आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. तर ही
अशा प्रकारे हे सगळा जो स्वाध्याय आहे पहिल्या प्रकरणाचा तो इथे पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय बघू.